केली, अंगावर धावून गेले. आयुक्त काय म्हणाले, घरापासून मारल. दादागिरी आहे. याला काय अर्थ आहे? मोगलाई लागली आहे का? भारतात राहतो का पाकिस्तानात राहतो? भारतात राहतो का पाकिस्तानात राहतो आपण? या ठिकाणी जर पाहिलं तर पोलीस या कार्यकर्त्यांना जे आहे ताब्यात घेतात. महापालिकेचं कार्यकर्ते जे आहेत आंदोलन प्रश्न दिले, पोलिसांनी ढकलढकली केली, त्यात मला जखम झालेली नाही. मारण नाही केली, पण मी ढकलढकली केली. काही कारण नसतं. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसाठी, आमच्या नेत्यांसाठी आलो. हे मी ढकलढकली केली. हे नवीन आयुक्त पोलिसांनीच केली. या इथं आम्ही आवाज देत होतो, घोषणा देत होतो. पोलिसांनी दादागिरी केली. आम्ही लोकशाही मार्गाने प्रयत्न करत होतो. पोलिसांनी दादागिरी केली. आज पण सोडत नाही पोलीस. पुणे शहरामध्ये जी गुन्हेगारी होते, पैठणी मारामारी होते, त्यांच्यावर दादागिरी करावी पोलिसांनी. तुम्हाला कोणी केली? या पोलिसांनी केलीच नाही. आम्ही आमच्या नेत्यासाठी आलो इथे. अंगावर गेले आयुक्तांच्या. नाही का, असं काही नाही. आयुक्त आम्हाला गुंडे म्हणतात. आम्ही काय गुंडे आहे का? आम्ही लोकांसाठी काम करणार. आमचे आयुक्तांनी चुकीचे शब्द वापरले म्हणून आमचे नेते आक्रमक झाले. आता आमची एकच मागणी आहे, आयुक्तांची अकलपट्टी केली पाहिजे. आयुक्तांची अकलपट्टी केली पुणे महापालिकेमध्ये हा माफी मागितली आहे. जाहीरपणे जाहीर माफी मागितली गेली पाहिजे. जाहीर माफी एकूणच आपण हा गोंधळ जर पाहिला तर या मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि या दरम्यान शहर अध्यक्ष साईनाथ बाबर असतील किंवा बाबू वागसकर असतील त्यांना देखील फरफटत पोलिसांनी बाहेर काढलेला आहे. किशोर शिंदे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही असं स्पष्ट दिसत आहे. मात्र याच्याच विरोधात मनसे आक्रमक झालेली आहे. मनसेचे इतर कार्यकर्ते व शहरातले सगळे पदाधिकारी या पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयात पोहोचले होते. जोरदार घोषणाबाजी नवल किशोर राम यांच्या विरोधात चालू होती. त्यांच्या बदलीची देखील मागणी त्यांच्या मार्फत केली जात आहे. मात्र आता या विरोधात सरकारमार्फत काय भूमिका घेण्यात येईल, काय पावलं उचलली जाईल हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र नवल किशोर राम यांनी जी दमबाजी केलेली आहे ती योग्य होती का, तुम्हाला ती पटलेली आहे का, किंवा त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती तुम्हाला योग्य वाटते का, हे पाहणं देखील हे तुमच्याकडनं जाणून घेणं देखील महत्वाचं असणार आहे.
पुण्याहून मी आदित्य पवार, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन.